नमस्कार. डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा 2023 च्या अभ्यासक्रमाबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला होता. कारण 1 जुलै 2024 पासून नवीन कायदे लागू झालेले असल्यामुळे अभ्यासक्रमामध्ये ते नवीन कायदे येतील की काय अशी शंका बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होती. आणि त्या संदर्भात ओंकार अकॅडमीच्या एका विद्यार्थ्याने आयोगाला एक माहितीचा अधिकार पाठवलेला होता आणि त्याच्यामधून त्याच्या माहितीनुसार आयोगाने या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 या परीक्षेमध्ये जो माहितीचा अधिकार अर्जामधला मुद्दा होता, डिपार्टमेंटल PSI एक्झाम 2023 व्हॉट विल बी द सिलेबस फॉर डिपार्टमेंटल PSI मेन एक्झाम विल बी चेंज आफ्टर एन्फोर्समेंट ऑफ न्यू लॉज. तिन्ही लॉ नवीन लागू झाल्यानंतर त्याच्यात बदल होईल का अशी माहिती मागवलेली होती. त्याबद्दलची वस्तुस्थिती आयोगाने कळवलेली आहे. आपण ऑनलाईन माहिती अधिकार अर्जात नमूद केलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023च्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमासंदर्भात आपणास असे कळवण्यात येते की पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा स्पर्धा परीक्षेच्या मुख्य परीक्षेसाठी दिनांक 5 जून 2018 रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला अभ्यासक्रम आणि त्याच्यानंतर 4 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं शुद्धीपत्रक याचे कृपया अवलोकन व्हावे. प्रस्तुत परीक्षा ही सदर अभ्यासक्रमानुसार घेण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घ्यावी. त्याचा सरळ साधा अर्थ निघतो की जो अभ्यासक्रम पूर्व परीक्षेच्या वेळेला आयोगाने प्रसिद्ध केला होता आणि त्याच्यानंतर 4 ऑक्टोबर 2023 एक शुद्धीपत्रक हेच गृहीत धरून अभ्यासक्रम असणार आहे. म्हणजे अभ्यासक्रमात कोणताही बदल होणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. जे विद्यार्थी डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा 2023 ची तयारी करत आहेत असे बरेच विद्यार्थी याबद्दल संभ्रमात होते आणि त्यासाठी एक क्लेरिफिकेशन अतिशय महत्वाचं आहे. आयोगाचं एक पत्र आहे, आपण पाहू शकतो. 16 जुलै 2024 ला आयोगाने हे उत्तर दिलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी हार्दिक शुभेच्छा.